दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला रो नंबर 4 ला कॉपी करायचा आहे आणि तिला रो नंबर 20 वरती जाऊन पेस्ट करायचा आहे. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला B2 ते F2 याला सिलेक्ट करायचे आहे आणि त्याला मर्ज अँड सेंटर असे करायचे आहे. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला E2 सेल वरती रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी आपण इन्सर्ट मध्ये जाऊ आणि शेप्स मध्ये जाऊ. इथून आपण रेक्टँगल शेपला सिलेक्ट करू आणि E2 सेल वरती ड्रॉ करू. थँक्यू. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला ग्रीन कलरच्या रेक्टँगलला सिलेक्ट करायचे आहे आणि फॉर्मॅट मध्ये जाऊन त्याला शेप फिल कलर मध्ये जाऊन त्याला ऑरेंज असेंट टू लाइटर 40 या कलर अप्लाय करायचा आहे. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला C2 या सेलला सिलेक्ट करायचे आहे आणि तसेच त्याला मिडल अलाइनमेंट अशी सेट करायची आहे. थँक्यू.